हाय नमस्कार, मी तितिक्षा तावडे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज जवळपास एक 8 दिवसांनी मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे, कारण मधल्या काही दिवसांमध्ये मला वेळ नाही मिळाला. बट आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण हा खूप इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ आहे. आज जे जे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी म्हणजे आत्तापासून 6 तासांपूर्वी मी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली होती, आस्क मी एनिथिंग. आणि त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यूट्यूबवरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. तर आता गेल्या 6 तासांमध्ये भरपूर प्रश्न आले आहेत आणि एक्स्ट्रीमली सॉरी की सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं मला प्रॅक्टिकली पॉसिबल वाटत नाही आहे, कारण मग तो फार मोठा व्हिडिओ होईल आणि मग तुम्हीसुद्धा कंटाळाल आपलं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कधी येतं आहे त्याची वाट बघत. तर त्यापेक्षा मी असा विचार केला मी सरळ 15 मिनिटांचा व्हिडिओ करते आणि या 15 मिनिटांमध्ये जितक्या प्रश्नांची उत्तरं जमतील तेवढी उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करेन, कारण खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न आले आहेत. फक्त मला असं वाटतं जे माझ्या लव्ह स्टोरी रिलेटेड प्रश्न आहेत ते मी सिद्धार्थबरोबर एखाद्या सेगमेंटमध्ये आन्सर करेन, कारण त्यात थोडी मजा येईल मला असं वाटतं. त्यामुळे तो एक वेगळा प्लॅन आपण करूच. बट आत्ता जे काही इंडिव्हिज्युअल प्रश्न आले आहेत, कारण की आज सिद्धार्थ थोडा बिझी आहे, त्याची 21 तारखेला फिल्म रिलीज होते आहे JNU, प्लीज नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. त्याची पहिली बॉलिवूड डेब्यू फिल्म आहे आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. त्यांनी खूप कमाल काम केलं आहे, त्यामुळे आपल्या मराठी कलाकाराचं काम नक्की थिएटर्समध्ये जाऊन बघा. सो त्या मुद्दा हा की त्यामुळे तो थोडा बिझी आहे, त्यामुळे आजच्या या क्वेश्चन आन्सर सेगमेंटमध्ये तो काही पार्टिसिपेट करू शकत नाही. पण मी तुम्ही दिलेल्या काही प्रश्नांची आज उत्तरं देणार आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मला असं वाटतं की मी टायमर लावते. सो यू सी ही ती स्टोरी होती राईट, आणि ह्यावर भरपूर रिस्पॉन्सेस आहेत आणि मॅक्झिमम मला नावं दिसत आहेत, काही काही युजर ID आहेत. बट लेट्स गेट स्टार्टेड. मला इथे दिसतंच आहे 15 मिनटं होणार, ते मला कळणारच आहे. पण तरीही मी एक टायमर लावून ठेवते 15 मिनटांचं. सुरू केलं मी टायमर. ओके, सो आय थिंक हे काही ऑर्डरमध्ये नसणार, तरीही मला वाटतं मी खालनं सुरुवात करते है ना. ऑल राईट, प्रियांकाने विचारलं होतं की व्हॉट इज युअर नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओ. सो प्रियांका, ॲज ॲट प्रॉमिस्ड की माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं, जो मी आता बनवते आहे आणि हा मी लगेच आज रात्री किंवा उद्या सकाळी पोस्ट करणार आहे. आज आहे 18 जूनची रात्र, सो मी उद्या सकाळी मोस्टली तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. सो ही होती प्रियांका 123760. नेक्स्ट आहे गणेश द षटकी. सो गणेश हा आमचा खूप चांगला मित्र आहे आणि आमच्या लग्नाचं जे सगळं फोटोशूट आणि व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिले होते ते सगळे गणेश आणि त्याच्या टीमने केलं होतं. आणि आम्हाला कधीपासून त्याला रिव्ह्यू द्यायचा आहे, पण ॲज यू कॅन सी माझ्या आणि सिद्धार्थच्या वेळा फार काही मॅच होत नाही आहेत व्यवस्थित की आम्ही शांततेत एक व्हिडिओ बनवून देऊ शकू. बट मी तो व्हिडिओ बनवेनच, पण मला आय वॉन्ट टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी आणि मला खरंच सांगायचं आहे की गणेशने आमच्या इमॅजिनेशनपेक्षाही सुंदर आणि स्वप्नवत असं आमचं लग्न कॅप्चर केलं आहे. आणि आय थिंक त्याच्या टीमला ही जबाबदारी देणं ही म्हणजे हा आमचा ह्या लग्नाच्या पूर्ण प्रोसेसमधला सगळ्यात उत्तम निर्णय होता. सो थँक्यू गणेश. देन वी हॅव बघा, मी जसं मी म्हणाले होते की माझे आणि सिद्धार्थचे आमच्या लव्ह स्टोरीचे बरेच प्रश्न आले आहेत. तर पाटील लावण्या तिने सांगितलं होतं युअर लव्ह स्टोरी. तर आय प्रॉमिस लावण्या की ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की पुढच्या आठवड्यात आम्ही जो व्हिडिओ एकत्र करू त्यामध्ये नक्की आम्ही देऊ. ओके, आमच्या लव्ह स्टोरीबद्दल सगळं सांगण्याचा प्रयत्न करू. देन वी हॅव विकी मृण्विक. तर मी लग्नात दिलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कुठे ठेवली आहे, तर ॲक्च्युली ती इथेच ठेवली आहे. आय होप दिसेल. सी, सो इथेच ठेवली आहे आणि आम्हाला ती फार आवडते मूर्ती. खूप सुंदर, खूप जास्त सुंदर मूर्ती आहे ती. थँक्यू सो मच. मिनल सुयोग म्हणतायत ओके, वी आर ऑल
फ्रेंड्स, तर मी म्हणते की प्लीज मेक अ ब्लॉग ऑन हाऊ टू सेव्ह मनी. मला ना बनवायला आवडेल, कारण माझी एक पद्धत आहे सेविंगची. बट त्यानंतर मला एक साधारण अर्धा तास लेक्चर ऐकावं लागेल माझ्या बाबांकडनं, कारण की त्यांना नाही वाटत मला पैसे सेव्ह करता येतात. तर ते हसतील एकतर माझ्यावरती आणि मला म्हणतील की तू आता लोकांना सांगतेस प्लीज असं काहीतरी करू नकोस. बट आय विल डेफिनेटली डू दिस, कारण आय थिंक मला असं खूप वाटतं की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ना जरा असं फायनान्शियल प्लॅनिंग थोडंसं ॲड करायला हवं होतं, कारण त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो नंतर. आपल्याला आपले फायनान्सेस कसे मॅनेज करायचे हे खरंच कळलं पाहिजे. कारण काही दिवसांपूर्वी जेव्हा मी आमच्या एका गृहस्थांबरोबर मीटिंग केली होती रिलेटेड टू फायनान्सेस, आणि त्यांनी मला एक आकडा सांगितला की गेल्या 15 वर्षांमध्ये जेव्हापासून मी कमवायला लागले आहे, मी साधारण किती रुपये खर्च केले आहेत. आणि तो आकडा ऐकून मला चक्कर आली. तर आय थिंक मी त्याचा थोडा आणखीन अभ्यास करेन, आणि जेव्हा मला एक फुल प्रूफ प्लॅनिंग मिळेल तेव्हा मी नक्की एक व्हिडिओ शेअर करेन. पण तोपर्यंत मी माझ्या लग्नासाठी कसं सेव्हिंग केलं होतं हे मी तुम्हाला छान सोप्या शब्दात नक्की समजवण्याचा प्रयत्न करेन. सो दिस थिंग इज नोटेड. मी नक्की हे करण्याचा प्रयत्न करेन. देन जान्हवी म्हणते, आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच जान्हवी, दॅट्स सो स्वीट ऑफ यू. डे इन माय लाईफ व्हिडिओ मी बनवलेत ॲक्च्युली बरेच, आणि एक माझ्या ड्राफ्टमध्ये सुद्धा आहे. तो आता एडिट होतो आहे, जो मी ह्या संडेला बनवला होता. या संडेला मला सुट्टी होती, सिद्धार्थचा चीट डे होता, एक इव्हेंट होता. तर त्या सगळ्या गोष्टी मी थोड्या कॅप्चर केल्या आहेत. मी कशी तयार झाले, इव्हेंटला कशी गेले, काय गूपअप्स झाले आम्ही दिवसभरात, काय खाल्लं, मी काय केलं, त्याच्या सगळ्या छोट्या गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आहेत. तर त्यासुद्धा मी नक्की लवकरच ब्लॉग तो पोस्ट करेन. आणि हा प्रश्न विचारला होता सावली 05. Then we have Sakshi 13. Describe your love life, the connection of you and Siddharth Dada. Again, Sakshi, I promise की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न नक्की घेतला जाईल. Then we have धनु 2668. हाय, 7व्या मुलाची 7वी मुलगी या सिरियलचं शूटिंग कुठे सुरू आहे? तर आता सध्या आमचं शूट मीरा रोडमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये मीरा रोड म्हणून एक जागा आहे, तिथे आमचं शूट होतं. आणि आम्ही जे एक्सटिरियर शूट करतो, म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा लॉन दिसतं किंवा तुम्हाला जंगल दिसतात, तर आम्ही ठाण्यामधल्या आतल्या गावांमध्ये शूट करतो. मॅजिक पीच, युअर लव्ह स्टोरी, हाऊ इट गॉट स्टार्टेड अँड हाऊ वॉज द जर्नी. आय प्रॉमिस मॅजिक पीच, आय विल आन्सर युअर क्वेश्चन इन द नेक्स्ट ब्लॉग, नेक्स्ट क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉग पक्का. ओके, साक्षी गुळे, त्यांनासुद्धा लव्ह स्टोरी ब्लॉग हवा आहे. नक्की मी करेन, आय प्रॉमिस. दॅट्स सो स्वीट. मला सगळ्यांना इतकं जाणून घ्यायचं लव्ह स्टोरीबद्दल, हे फार गोड आहे. मला खरंच तुम्ही सगळेजण फार गोड आहात. मग आहे श्रावणी घाडगे, तुमच्या नाशिकच्या घराची व मुंबईच्या घराची सफर दाखवा. ओके, नक्की. मला सध्यांना घर आवरायला फार काही वेळ मिळत नाही आहे, पण तरी त्यातल्या त्यात मी थोडंसं आवरते. आणि आमच्याकडे ज्या ताई येतात त्यासुद्धा माझी खूप मदत करतात. सिद्धार्थला पण फार स्वच्छता आवडते, त्यामुळे तसं घर बऱ्यापैकी आवरलेलं असतं. बट घराची एक सफर करायची म्हटल्यानंतर जसं घर हवं, तर ते अजून काही तेवढं सेट झालं नाही आहे, पण झालं की नक्की. आणि नाशिकच्या घराची तर मला करायचीच आहे, कारण नाशिकचं घर मला स्वतःला खूप आवडतं. डोंबिवलीचं घर तुम्ही आता रिसेंटली बघितलं आहे, पण आय प्रॉमिस की हे 2 व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की मी लवकर दाखवेन. आणि हा मी म्हणाले का श्रावणी घाडगेंनी हा प्रश्न विचारला होता. आयुष वाळंज म्हणून एक आहे, त्यांनी म्हटलं आहे, प्रश्न नाही विचारायचा पण एक सांगायचं आहे की प्लीज तुमची सिरियल 7व्या मुलीची 7वी मुलगी बंद करू नका झी मराठीवरून. सो स्वीट, थँक्यू सो मच. आत्ता आमच्या मालिकेचे 600 भाग पूर्ण होतील आयुष, आणि मला फार आनंद होतो की 600 भाग ऑलमोस्ट होत आले, आणि तरीही तुम्ही तितक्याच प्रेमाने मालिका बघताय. आणि खूप वेगळा विषय घेऊन आले आहेत मेकर्स. जेव्हा मी सुद्धा मालिका घेतली होती तेव्हा मी पण थोडी डायसी म्हणण्यापेक्षा मी खूप एक्सायटेड होते. बट एक थोडी भीती असते ना की टिपिकल लव्ह स्टोरी वगैरे नाही आहे की आपल्याला माहिती असतं की हां हे लोकांना आवडेलच. हे काहीतरी वेगळं घेऊन येत होतं, आणि विश्वास ठेवण्यासाठी थोडंसं अवघड आहे अशा कथानकावरती. पण सगळ्यांनी जो काही विश्वास दाखवला आहे, लोक जितकं गुंतले आहेत, लोक विरोचकाला, नेत्राला, त्यांच्या इमोशन्सना, त्या विश्वाला जितकं खरं मानतात, मला खरंच मी फार
आभारी आहे तुम्हा सर्व प्रेक्षकांची. आणि थँक्यू सो मच हे म्हटल्याबद्दल की सिरियल बंद करू नका, कारण आमची तशी इच्छा नाही आहे की सिरियल बंद व्हावी. कारण भरपूर अजून खूप इंटरेस्टिंग कथानक आहे यापुढेसुद्धा. तर डोंट वरी, इतक्यात काही मालिका बंद होत नाही आहे. अगेन आकर्षा, किती गोड नाव आहे. त्यांनी विचारलं आहे की तुमच्या दोघांपैकी पहिले प्रपोज कोणी केलं, तू की सिद्धार्थने? ओके, हा पण प्रश्न मी नोट करून ठेवते आणि नक्की याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. हाऊ मच यू लव्ह युअर सिस्टर? ओ, माझ्या बहिणीवर माझं खूपच जास्त, म्हणजे जरा जास्तच प्रेम आहे. कारण ती माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठी आहे आणि लहानपणी, म्हणजे आम्ही खूप लहान असल्यापासून आमचे आईवडील काम करायचे आणि आधी दोघंही जॉबला होते. मग दुकान आलं, मग दुकानामध्ये दोघांनाही मेहनत करायला लागायची. तर अगदी सकाळी जायचे आणि रात्री खूप उशिराने आईवडील परत यायचे. तर त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही दोघीच घरात आहोत आणि खुशबूवरती माझी जबाबदारी असायची, मी तिची जबाबदारी घ्यायचे. तर मला खाणं पिणं किंवा माझी बेसिक काळजी घेणं, मला सेफ ठेवणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट खुशबूने खूप लहानपणापासून केली आणि त्यामुळे ती माझ्यासाठी माझी दुसरी आईच आहे. त्यामुळे माझं भयंकर खूप जास्त प्रेम आहे खुशबूवर. ताई, हा प्रश्न होता, सॉरी, इट्स कस्तुरीचा. आय एम सो सॉरी, मी नावं उशिरा घेते. सो हा प्रश्न होता इट्स कस्तुरी_75. प्राचीदीप 69. ताई, तू एवढं पॉझिटिव्हनेस, हॅपी अँड नॅचरलपणा कसा आणतेस तुझ्यात? गुपित काय आहे याचं? सो स्वीट, थँक्यू सो मच. खूप गोड कॉम्प्लिमेंट आहे. ऑनेस्टली मी काही ठरवून करत नाही, पण खूप लहानपणीच ना मी सिक्रेट आणि पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि अशी सगळी पुस्तकं वाचली आणि माझा भयंकर विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती. माझा मॅनिफेस्टेशनवरती भरपूर विश्वास आहे आणि आत्ता ते जरा अंगवळणी पडलं असं म्हणायला हरकत नाही. कुठल्याही गोष्टीबद्दल अचानक वाईट बोलणं, विनाकारण वाईट बोलणं, हे आता ऑटोमॅटिकली मी टाळते. आणि त्याच्याऐवजी कितीही वाईट गोष्ट घडत असली किंवा कितीही स्ट्रगलिंग पिरियड असला तरी त्यातलं काहीतरी चांगलं बघून आपण त्याचा विचार करावा. हे एक बेसिक मी खूप आधीपासून फॉलो करते आहे. असं नाही आहे की मला कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही किंवा मला रागच येत नाही, असं अजिबात नाही आहे. मला होतं, ते सगळं होतं, पण त्याला रिॲक्ट कसं करायचं हे मी ठरवते आणि मी मोस्टली त्या गोष्टीला पॉझिटिव्हली हसत रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि आय थिंक फॉरगिव्हनेस इज द की. सो आत्तापर्यंत इट्स वर्किंग. लेट्स सी यापुढे सुद्धा कसं वर्क होतं. बट थँक्यू सो मच प्राचीदीप, थँक्यू फॉर सच अ लवली कॉमेंट. मग आपल्याकडे आहे, अरे प्राचीदीपच म्हणाले की मला तुमचे व्हिडिओज आणि रील्स आवडतात, खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. ओके, मानसीने विचारले व्हॉट्स द स्ट्रेंजस्ट ड्रीम यू हॅव एव्हर हॅड? ओके, थोडंसं मला विचार करावा लागेल या गोष्टीचा. स्ट्रेंजस्ट काय होतं? पण मला बऱ्याचदा अशी स्वप्न पडतात की मला कोणाला तरी हाक मारायची आहे जे समोर आहेत. मग फॉर एक्झाम्पल त्यांना वाचवायचं असेल किंवा त्यांना काहीतरी मला सतर्क करायचं असेल किंवा बोलवायचं असेल, मला वाचवायला बोलवायचं असेल, असं काहीतरी रँडम, आणि माझ्या घशातनं आवाजच येत नाही आहे. तर हे खूपच माझ्यासाठी, म्हणजे मी असे झोपेत हलत असते आणि असा तोंड आवाज काढण्याचा प्रयत्न करत असते किंवा कधीतरी मला धावायचं असतं आणि माझे पायच हलत नाही, अशी वियर्ड स्वप्न मला पडतात बऱ्याचदा. ज्योती बी भालेरावनी विचारलं आहे की व्हॉट्स युअर हेअर सिक्रेट? हेअर सिक्रेट तर माझं यावेळेला एवढंच आहे की मी अजिबात हे करत नाही आहे, स्ट्रेटनिंग, टॉंग वगैरे अजिबात काही करायला जात नाही आहे. मी 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिका म्हणजे ब्लेसिंग आहे माझ्यासाठी, कारण मला माझ्या केसांवरती काहीच करायचं नसतं. मी हेअर वॉश करते आणि तिकडे जाऊन फक्त क्लिप लावते. तर मला असं वाटतं कमीत कमी आपल्या केसांवरती स्ट्रेटनर किंवा टॉंगचा वापर करावा. जास्त त्याला हीट देऊ नये केसांना, त्यामुळे अर्थात केस जळतात आणि मग केसांना खूप प्रॉब्लेम होतो. मी तेलसुद्धा रात्रभर लावून ठेवत नाही. माझं एक ठरलेलं तेल आहे, त्याचा मी हवं तर व्हिडिओ करेन. त्याने मी आंघोळीच्या आधी अर्धा तास मालिश करते आणि अर्धा तासाने ते धुवून टाकते. त्यामुळे तुम्ही बघू पण शकता मला खूप बेबी हेअर आले आहेत. हे बघा, हे सगळे बेबी हेअर आहेत, कारण की माझी हेअर ग्रोथ त्यामुळे खूप वाढली आहे. थँक्यू ज्योती.
ओके, वंशिका दिघेंनी विचारलं आहे ग्लोईंग स्किन सिक्रेट. तर ग्लोईंग स्किन सिक्रेट म्हणजे असं खरं तर काय बरं सांगू मी माझी स्किन अशी नव्हती. मी PCOD, मला PCOD पण डिटेक्ट झाला होता जवळपास 1-2 वर्षांपूर्वी. त्यानंतर त्याचं मी मेडिकेशन घेतलं. मला पूर्ण पिंपलचे पॅचेस असायचे इथपासून इथपर्यंत, इथपासून इथपर्यंत. कारण माझं डाएट, माझी लाईफस्टाईल काहीच जागेवर नव्हती. मला सगळ्यात आधी असं वाटतं की तुमचं डाएट, लाईफस्टाईल इन प्लेस असलं पाहिजे. डाएट आणि लाईफस्टाईल म्हणजे काय, उठसूट गोड खाल्लं, अवेळी खाल्लं, खूप चहा पिताय, रात्रीचं खूप उशिराने जेवताय, लेट नाईट क्रेविंग झालं की पटकन खाताय, खूप चॉकलेट खाताय, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थात चेहऱ्यावरती पिंपल येणार. तर मुळात त्या गोष्टी कंट्रोल झाल्या पाहिजेत, ज्या मी आता करायला लागले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडा वेळ तरी स्वेटिंग झालं पाहिजे, थोडा वेळ तरी वर्कआउट झाला पाहिजे, जे मी करते त्यामुळे सुद्धा बराच फरक पडला आहे. आणि बाकी मी बरेच व्हिडिओसुद्धा केले आहेत, तर तुम्हाला त्यामुळेही माहिती असेल की म्हणजे एक्सटर्नलीसुद्धा मी बरीच काळजी घेते आता स्किनची. बट थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट वंशिका. आणि मी तुम्हाला हवं तर त्याचा एक आत्ता लगेच काही दिवसात सेपरेट व्हिडिओ करेन की मी एस्पेशली ग्लोसाठी काय काय करते. आय विल डेफिनेटली डू दॅट. ओके, अवनी चव्हाणने विचारलं आहे विरोचक केव्हा म्हणणार आणि यूट्यूब चॅनलवर कॅन यू अपलोड युअर डेली रुटीन प्लीज मॅम. ओके, मी डेली रुटीन नक्की अपलोड करेन. डेली रुटीन म्हणजे तुम्हाला जेन्युइन रुटीन हवं असं, राईट? जेन्युइन म्हणजे जेन्युइनच असतं, पण दर दिवशी वेगळं असतं असं. त्यामुळे डेली ब्लॉगमध्ये तुम्ही बघता ते ॲक्च्युली माझं डेली रुटीनच असतं. पण मी थोडंसं अजून काय बरं म्हणतात, तुम्हाला थोरोली सगळं व्यवस्थित दाखवेन. सगळं की काय किती वाजता उठले, काय खाल्लं, किती वेळ वर्कआउट केला, हे सगळं मी थोडं डिटेल्ड द्यायचा प्रयत्न करेन आता अपकमिंग ब्लॉगमध्ये. सो येस. 15 मिनटं झाली. ठीक आहे, एक 2-3 मिनटं अजून प्रश्न, कारण की मला फार मजा येते आणि त्यानंतर मी थांबेन. ओके, सोनल खरातने विचारलं आहे की अरे बापरे, बेबी कधी प्लॅन करते? आत्ताच लग्न झालं, आत्ता काय 3-4 महिने झाले, इतक्यात कुठे बेबी प्लॅन करणं, पण अजून वेळ आहे. अजून आम्ही त्या गोष्टीचा काही विचार केलेला नाही आहे. सो लेट्स सी. महेश धुमाळ म्हणाले आहे तू खूप छान दिसते. थँक्यू सो मच. मग आपल्याकडे अमृता अरावकर आहेत 64. त्यांनी म्हटलं आहे नेक्स्ट प्लॅनिंग अबाउट प्रोजेक्ट आणि तुला नाटक किंवा मोठ्या पडद्यावर बघण्याची खूप इच्छा आहे. बाकी खूप प्रेम, तुम्हालासुद्धा खूप 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 प्रेम. नेक्स्ट प्रोजेक्ट, आता तरी मालिका खूप जोरात सुरू आहे, त्यामुळे मी दुसरं कुठलंही काम घेऊ शकत नाही. म्हणजे एकत्र ते मॅनेज होणं शक्य नाही आहे, कारण मी जवळपास 25 दिवस शूट करते. उरलेले 5 दिवस तर मला माझ्या फॅमिलीला द्यायचे असतात, स्वतःला द्यायचे असतात, थोडं फिरायचं असतं, त्यामुळे मला दुसरं काही करता येत नाही आहे सध्या. बट माझी नाटक करण्याची खूप इच्छा आहे आणि मला असं खरंच वाटतं की या मालिकेनंतर कदाचित मी नाटक करेन आणि सगळंच करायचं, मला फिल्म पण करायची आहे, OTT सुद्धा करायचं आहे. पण एक नाटक करण्याची एक ती काय बरं म्हणतात अतृप्त इच्छा आहे. म्हणजे सगळेजणांनी कसं नाटकापासून सुरुवात केली आणि मग सिनेमा वगैरे आत्ता करतायत किंवा टेलिव्हिजन करतायत, तर मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाची गोष्ट मी आयुष्यात मिस केली आणि कदाचित ते केल्यानंतर माझ्या ज्ञानात खूप जास्त भर पडेल. त्यामुळे माझीसुद्धा खूप इच्छा आहे नाटकात स्वतःला बघण्याची. पण थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा प्रे करत राहा, मीसुद्धा करत राहते. लवकरच ते होईल. संकेत पाटील म्हणाले आहेत सरस्वती मालिकेबद्दल काही शब्द. सरस्वती मालिका ही माझ्या आयुष्यात कायम माझ्या जवळची मालिका असेल, कारण ती माझी पहिली मालिका आहे. पहिल्यांदा मी लीड रोल केला होता. तर एक छोटंसं तुम्हाला फन फॅक्ट सांगते की सरस्वती मालिकेमध्ये मी माझ्या बहिणीच्या रोलसाठी पहिल्यांदा ऑडिशन दिलं होतं. म्हणजे वंदीचा जो रोल होता त्यासाठी मी दिलं होतं. ज्यांनी मालिका बघितली नाही तर कलर्स मराठीवरती 2015मध्ये, टू बी प्रिसाईज 28 डिसेंबर 2015 ला मालिका सुरू झाली होती, इफ आय एम नॉट रॉंग. आणि तेव्हा ऑगस्टमध्ये मी ऑगस्ट की सप्टेंबरमध्ये ऑडिशन दिलं होतं आणि तेव्हा माझ्या बहिणीच्या रोलसाठी ऑडिशन दिलं होतं, वंदीसाठी. आणि मग नेक्स्ट डे आणि माझा काही हट्ट नव्हता की मला लीडच करायचं आहे. पण मला काही दिवसांनी फोन आला की पुन्हा एकदा ऑडिशनला ये. मग मी पुन्हा एकदा गेले आणि मग मला सरस्वतीसाठी ऑडिशन दे असं सांगण्यात आलं. आणि तेव्हा नेमके जे ऑडिशन घेणार होते ते नव्हते. तर मी त्यांना म्हणाले मी डोंबिवलीहून आले, प्लीज माझं ऑडिशन घ्या. तर ते म्हणाले
की नाही आज नाही होणार ऑडिशन, तू उद्या ये. तर माझं असं तोंड पडलं. मग त्यांना पण जरा वाईट वाटलं. ते म्हणाले बघ मी तुझं ऑडिशन तर काही आज घेऊ शकत नाही, पण मी एक गोष्ट तुझ्यासाठी करतो, तुला एक हिंट देतो. हिंट म्हणण्यापेक्षा तुला एक ॲडवाईस देतो की तुला ना स्क्रिप्ट जी उद्या मिळणार आहे मी तुला आत्ताच देतो. तर ती स्क्रिप्ट आहे ना थोडीशी वाचताना असं वाटेल की ती मुलगी खूप सॅड आहे, पण तू तिला कसं हसरं करू शकशील ते बघ. ती तिच्या आयुष्यातल्या सगळ्या स्ट्रगल्स सांगते, ती तिच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स सांगते, पण ती हसत कसं सांगेल हे. तर कदाचित चॅनलला ते हवं आहे म्हणे आणि म्हणून अजूनपर्यंत त्या मुलीचं कास्टिंग झालं नाही आहे. तर तू बघ तुझ्या पद्धतीने वाच. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी रात्रभर खूप प्रॅक्टिस केली. मग नेक्स्ट डे जाऊन मी ते सगळे ते पूर्ण इमोशन्स असं एकदम स्माइलिंगली ते ऑडिशन दिलं होतं, असं हसत हसत की हां लाईफमध्ये असं आहे, पण ठीक आहे काही नाही होईल. मग मी काय नाही मी करेन मॅनेज, अशा पद्धतीचं ते मी ऑडिशन दिलं हसत हसत आणि मी सिलेक्ट झाले. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता तो की एक टायटल रोल असलेला प्रोजेक्ट मला मिळाला, माझी पहिली मालिका. आणि मी खरंच देवाचे म्हणजे मी खरंच ऋणी आहे. सो येस संकेत पाटील, तुमच्यामुळे मी आज पुन्हा एकदा थोडी नॉस्टॅल्जिक झाले. थँक्यू सो मच. ओके लास्ट 3 क्वेश्चन्स, कारण मी ऑलरेडी खूप बडबड करते आहे. ओके समृद्धी _1055, तू तुझ्या फिटनेसची कशी काळजी घेतेस? सेटवर ॲट होम तुला एक्सरसाइजला टाईम मिळतो का? टाईम मिळतो असं म्हणणार नाही, पण टाईम काढावा लागतो हे मी काही आता शिकले आहे काही काळापासून. तर मला असं वाटतं की अरे नाही 20च मिनटात मी काय वर्कआउट करू, म्हणून मग मी करतच नाही. ह्यापेक्षा जेवढा वेळ मिळेल तुम्ही वर्कआउट करा. 15-20 मिनटं आपल्याकडे यूट्यूबवरती चिक्कार वर्कआउट रुटीन्स आहेत. म्हणजे तुम्ही 5 मिनटांचं म्हटलं तर 5 मिनटातसुद्धा मॅक्झिमम कॅलरीज कशा बर्न करता येतील, तर तोही वर्कआउट यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुमची तयारी असली पाहिजे. तर मी ते फॉलो करते सध्या. मी सध्या फक्त 20 ते 25 मिनटं वर्कआउट करते आहे. मॅक्झिमम योगा करते, कारण त्याने मला खरंच बरं वाटतं, मला खूप रिफ्रेशिंग वाटतं. सो येस मी सध्या ते करते. आणि सेटवरसुद्धा आता गरमी होती म्हणून मी ते अवॉइड करायचे, बट उगाचच काहीतरी गरमी होती म्हणून अवॉइड काय करायचं तर वॉक करणं. पण मी युजली फोनवरती बोलताना थोडंसं वॉक करते आमच्या पार्किंगमध्ये, सो दॅट थोडीशी हालचाल होते. आणि अदरवाईजसुद्धा आमचं शूट बघितलं तर तसं फार हेक्टिक असतं. आमचे मेकअप रूम्स वर आहेत, सेट खाली आहे, मोस्टली आम्ही चालत असतो, धावत असतो, त्यामुळे तशी आमची हालचाल भरपूर होते ह्या मालिकेमध्ये. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही अजिबातच म्हणजे आम्ही सगळे डबे आणतो, टिफिन घरनं आणतो आणि अजिबातच आम्ही जंक वगैरे फार काही खात नाही. ज्या दिवशी खायचं आहे त्या दिवशी प्रॉपर चीट करतो, पण ते फार क्वचित असतं. म्हणजे आम्ही रोज मागवतोच आहोत असं अजिबात करत नाही. रोज घरचे डबे आणि रोज कंट्रोल्ड आम्ही खातो. आमची क्वांटिटी कंट्रोल प्रॉपर असतो. आमचे म्हणजे कोण, मी, ऐश्वर्याताई, अमृता, एकता आणि श्वेता. एक्सक्यूज मी. सृष्टी _1510, तू कोकणची आहेस का? येस मी कोकणातली आहे, तावडे. आणि माझं मूळ गाव आहे असरोंडी. आणि म्हणजे तुम्हाला कणकवली स्टेशनला उतरावं लागतं आणि मग तिथं एक 8-10 किलोमीटर आत आहे. पण आमचं कणकवलीमध्ये सुद्धा घर आहे माझ्या काकांचं, म्हणजे आमचंच. आणि बाबांचा मठ आहे कणकवलीमध्ये, तिथे जवळ आमचं घर आहे. तर येस मी कोकणातली आहे. भरपूर लव्ह स्टोरी प्रश्न आहेत, त्यामुळे मी वर जाते. ओके आय लाईक दिस क्वेश्चन. हिमाली निनावेंनी विचारला आहे, डू यू बिलीव्ह इन लॉ ऑफ अट्रॅक्शन? ॲज आय ऑलरेडी सेड, येस आय ॲब्सोल्युटली बिलीव्ह इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि हा माझा लास्ट प्रश्न आजचा असल्यामुळे मी निवांताचं उत्तर देते आणि हा व्हिडिओ संपवते. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जसं मी म्हणाले, मी खूप लहान असल्यापासून सिक्रेट, पॉवर, द अल्केमिस्ट म्हणू नका, पण असे खूप पॉझिटिव्ह थिंकिंगचे अशी पुस्तकं वाचली आहेत. आणि त्यामुळे तर म्हणजे माझा तो बेस क्रिएट झाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. ते मी खूप प्रॅक्टिकलीसुद्धा वापरलं आहे. म्हणजे काही उदाहरणं द्यायची झाली तर, मी कॉलेजमध्ये असताना माझी
एक डायरी होती, त्या डायरीत एक कप्पा होता. तर त्या कप्प्यात मी ओके सॉरी, वॉशिंग मशीनचा आवाज होता. मला झालं काय आवाज येतो आहे, मी घाबरले थोडे. तर त्या कप्प्यामध्ये मी माझ्या इच्छा लिहायचे आणि ते फोल्ड करून मी त्या कप्प्यात ठेवायचे. आणि माझ्या शाळा कॉलेजातल्या इच्छा तुम्ही इमॅजिन करू शकता की खूप बेसिक असायच्या. मार्क्स कसे असावे त्याबद्दल, कुठली गोष्ट हरवली असेल तर त्याबद्दल, किंवा मी बऱ्याचदा अजून काय बरं केलं होतं मी, सुट्टीसाठी वगैरे सुद्धा मी चिठ्ठ्या करून टाकल्या होत्या त्यामध्ये. आणि यू विल नॉट बिलीव, ती डायरी आजही माझ्याकडे आहे. मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेन. त्यातल्या मी चिठ्ठ्याही वाचून दाखवेन. त्यामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट घडली आहे. आणि मला माहिती नाही तिथून माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास बसला का, बट माझा या गोष्टींवरती भरपूर विश्वास आहे. आणि टू एंड दिस, मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचं किंवा मॅनिफेस्टेशनचं अजून एक उदाहरण देतेच, हे रिसेंटली घडलं आहे. तर गेल्या वर्षी मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही गेलो होतो फिरायला. आणि आम्ही दरवर्षी जातो. तर त्यावर्षी आम्ही गेलो होतो. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत, स्नेहल, दीपिका. आम्ही गेलो आणि आम्ही कर्जतला एका रिसॉर्टवरती राहत होतो. आणि तिथे एक डेस्टिनेशन वेडिंग सुरू होतं. आणि मी ते लग्न बघितलं. तर ते लग्न होतं शार्दूल ठाकूरचं, इंडियन क्रिकेट प्लेयर. तर त्याच रिसॉर्टमध्ये होत होतं आणि आम्ही तिथे राहतो. आणि आम्ही तिकडचं डेकोरेशन बघितलं आणि इतकं सुंदर होतं, इतकी ग्रीनरी होती. आणि मी दीपिका आणि स्नेहलला म्हटलं की मला हे असं लग्न करायचं आहे, एक छान रिसॉर्ट मला बुक करायचं आहे. आणि मला काहीही माहिती नव्हतं, तोपर्यंत माझ्या लग्नाचा वगैरे काही आम्ही विषय काढला नव्हता किंवा काही डोक्यात नव्हतं तसं. पण हे माझं ठरलं होतं, असं छान पूर्ण फॅमिली येऊन राहणार. आदल्या दिवशी हळद होणार, सगळे फेस्टिवल्स इथे छान होणार, अशीच ग्रीनरी हवी आहे मला, असंच थंड हवेचं ठिकाण. आणि अशा ठिकाणी माझं छान लग्न होणार आणि 2 दिवसांचा उत्तम कार्यक्रम असणार. त्यानंतर ह्या वर्षी माझं लग्न झालं. आणि ह्या वर्षी जेव्हा लग्न झालं तर आम्हाला अगदी तशीच जागा मिळाली होती, तसंच रिसॉर्ट, थंड हवेचं ठिकाण. थंड हवेचं म्हणजे ॲज कम्पेअर टू मुंबई, थंड हवेचं ठिकाण. प्लस 2 दिवस आम्ही बुक केलं आहे. सगळं आपलं रेझर्वेशन आहे, डेकोरेशन्स आणि सगळं म्हणजे अगदी स्वप्नवत, जसं मी इमॅजिन केलं होतं तसंच. पण गमतीचा भाग असा की गेल्या वर्षी जेव्हा मी गेले होते त्या रिसॉर्टमध्ये आणि ज्या दिवशी मी हे मॅनिफेस्ट केलं होतं त्या दिवशी तारीख होती 26 फेब्रुवारी 2023 आणि माझं लग्न झालं 26 फेब्रुवारी 2024ला. म्हणजे ज्या दिवशी मी मॅनिफेस्ट केलं होतं त्यानंतर एक्झॅक्टली 1 वर्षाने जसं मी इमॅजिन केलं होतं तसंच लग्न माझं सेम तारखेला झालं. आणि हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं, हे माझ्या मैत्रिणींनी, ज्यांच्याबरोबर मी गेले होते त्यांनी मला सांगितलं. तर काही जणांचा या गोष्टीवरती विश्वास बसेल, काही जणांचा नाही बसणार. बट मला असं वाटतं की एकदा ठेवून बघा विश्वास, काहीच हरकत नाही आहे. कारण देर इज नथिंग टू लूज. झालं तर फायदाच होईल. तर तुम्हाला जर का ह्याबद्दल अजून गप्पा मारायचं असतील तर आपण बोलूच यावर कधीतरी. बट हे होतं आजचं माझं क्वेश्चन आन्सर राऊंड. आणि थँक्यू सो मच इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स दिला त्याबद्दल. आणि आय एम सो सॉरी. बघा अजून कितीतरी प्रश्न बाकी आहेत, खूप प्रश्न बाकी आहेत. आणि आय थिंक मी थोडा अजून मोठा व्हिडिओ करायला हरकत नव्हती. बट डोंट वरी, मी सगळ्या प्रश्नांचे स्क्रीनशॉट्स काढले आहेत. आणि जे प्रश्न मी आज घेऊ शकले नाही आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेईन. सो थँक्यू सो मच अगेन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी. आणि जर का मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नसेल तर प्लीज दिल छोटा मत करो. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. बट अगेन थँक्यू सो मच. तुमच्या प्रेमामुळे आता आपण आहोत 1,37,000 सबस्क्रायबर्सची भली मोठी फॅमिली. आणि त्यामुळेच माझ्या भिंतीवरती आज इतकं सुंदर सिल्वर बटन आहे. सो थँक्यू सो मच. हे कधीच तुमच्याशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय शक्य नव्हतं. आणि आय प्रॉमिस मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ करून आणि तुमच्या छान छान गप्पा मारायला कायम येत राहीन. पण तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि असंच प्रेम करत राहा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर इंस्टाग्रामवरती अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची सुद्धा लिंक देते, नक्की फॉलो करा. सो दॅट नेक्स्ट टाईम तुम्ही
जर आत्ता ह्या वेळेला प्रश्न विचारला नसेल तर नेक्स्ट टाईम विचारू शकाल. सो येस, हा आत्ता इथे ह्या क्षणाला व्हिडिओ हा मी एंड करते, नाही तर मी बोलत बसेल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय.